कथेचं नाव आहे हरित क्रांती. आवडत्या कॉफीचे गुटके घेत अश्विन बाल्कनीत बसला होता. त्याची नजर समोर गेली. संकुलातले इतर ठोकळेबाज टॉवर्सच त्याला दिसत होते. त्यांचे ते उंच उंच सुळके डोळ्यांवर आघात करत होते, खूपच होते. आपल्या पूर्वीच्या म्हाडाच्या घरातली बाल्कनी त्याला आठवली. जेमतेम 1.5 बेडरूम हॉल किचनची ती सदनिका, पण तिला बाल्कनी होती. अश्विननं ती उघडीच ठेवली होती. मोकळ्या हवेचा आनंद घेत सकाळी असाच कॉफी पीत तो बसत असे. सभोवार दिसणाऱ्या हिरव्यागार वृक्षराजीनं त्याचं मनही उल्हसित होत असे. गुलमोहर, रंगीबेरंगी बोगनवेल, रुधिर, लाल पांगारा, पारिजातक, तगर तर होतेच, पण आकाशाला भिडू पाहणाऱ्या नारळी, पोफळी, बिल्डिंग अशोक, शेवगा, पिंपळ, फळांनी लगडलेला नीरफणस आणि या सर्वांच्या पायाशी रुंजी घालणारी छोटी फुलझाडं. किती पाहू आणि किती नको असं होऊन जाईल. डोळे निवत असत. दिवसभर होणाऱ्या दगदगीला सामोरं जाण्याचं बळ देत असत. ती घरं पुनर्विकासाच्या नावाखाली पाडली गेली. तशीही ती 40-50 वर्षांचं वय झालेली घरं मोडकळीला आली होतीच. आज ना उद्या ती पाडून तिथं नव्यानं बांधकाम करावं लागलंच असतं. अश्विनची थांबायची तयारी होती, पण विकासक देत असलेल्या पैशाची हाव इतरांना जास्त होती. त्यामुळं या आल्हादक वनराईला आपण मुकणार आहोत याचं भान कुणीच ठेवलं नाही. आज त्या छोटेखानी घराच्या दुपटीच्या आकारमानाच्या या मॉडर्न सदनिकेत त्या हिरव्या रंगाच्या बहुविध छटा मिरवणाऱ्या नजाऱ्याला तो मुकला होता. त्याची जागा कॉन्क्रीटच्या एकसुरी ठोकळ्यांनी घेतली होती. भलेही त्यांना सजवण्याचा, सौंदर्य प्रदान करण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्यांचं ते डोळ्यांना रुतणारं रूप काही बदलता आलं नव्हतं. कॉफी तीच, पण पूर्वी ती आजच्या सारखी कडवट लागत नसे. अश्विन, अश्विन इकडे ये, हे बघ काय ते. मानसीची हाक त्याला ऐकू आली. तिच्या आवाजातला काळजीचा स्वर त्याला जाणवला. हातातला कप खाली ठेवत तो लगबगीनं उठला. मानसी मास्टर बेडरूम मध्ये होती. काय झालं? हे बघ ना इकडे. ती दाखवत असलेल्या भिंतीकडे अश्विन पाहत राहिला. भिंतीत एक रोपटं उगवलं होतं. ती काही बाहेरची भिंत नव्हती, तरीही तिच्यात त्या रोपट्यानं मूळ धरलं होतं. त्या भिंतीच्या पलीकडे असलेल्या बाथरूमची ओल भिंतीत झिरपली होती का? अश्विनच्या मनात विचार चमकून गेला. इथंही आली ही बला. गेले काही दिवस मी मॉर्निंग वॉकच्या वेळी बघतोय आपल्या टॉवरच्या 15व्या मजल्यावर बाहेरच्या भिंतीतूनही असंच रोपटं बाहेर आलंय. दररोज पाहिल्यामुळे माझ्या ते लक्षात आलं नव्हतं, पण सुरुवातीला दिसलं होतं त्यापेक्षा ते वाढलेलं वाटतंय. आज मी सोसायटीत सगळीकडे फेरफटका मारून बघणार आहे. आपल्याच टॉवर मध्ये हे झालंय की इतर टॉवर्सना घरांनाही याची झळ पोचलीये. आणि मग वेळ न दवडता तो तसाच बाहेर पडला. त्याची भीती खरीच ठरली. सगळ्याच टॉवर्सच्या भिंतींवर रोपटी उगवली होती. अशा रोपट्यांचा वेळीच बंदोबस्त नाही केला तर ती इमारतीला धोकादायक ठरू शकतात, असंही त्यानं वाचलं होतं. पावसाचं पाणी काही भिंतींमध्ये झिरपून ओलावा निर्माण होतो त्याचा, आणि तिथं असलेल्या विटांच्या मातीचा आधार त्यांना मिळतो. वाऱ्याबरोबर कुठून तरी आलेलं बीज तिथं आसरा घेतं. वेळीच या रोपट्यांना उखडून टाकायला हवं. अश्विन सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीचा मेंबर होता. त्यानं घरी पोचताच इंटरकॉम वरून सेक्रेटरीला त्यानं पाहिलेला प्रकार सांगितला. आता तर आतल्या भिंतींवर जिथं पावसाचं पाणी पोचण्याची शक्यता नव्हती, तिथंही रोपटी उगवायला लागली असल्याची माहिती त्यानं दिली. अश्विन, असा पॅनिक होऊ नकोस. हे काय फारसं सिरियस नाही. मला नाही वाटत तसं. बाप चिंता करण्यासारखीच आहे. तू त्याला सिरियस म्हण किंवा म्हणू नकोस. आज ना उद्या ती गंभीर होईलच. आता केलेलं दुर्लक्ष पुढं फार महागात पडण्याची शक्यता मला भेडसावतीये. वेळीच उपाययोजना करायला हवी. साधी बाब आहे. उपटून टाकते रोपटं. आहे काय नाही काय. तर तेवढं घायकुतीला येण्याचं काय कारण? माझ्या बेडरूम मधलं रोपटं मी उपटून काढेन. पण बाहेरच्या भिंतींवरच्या रोपट्याचं काय? आणि तीही फार उंचीवर आहेत. ती उपटायची तर स्कॅफोल्डिंगच लावावं लागेल. ठीक आहे, त्याला कमिटीची मीटिंग बोलवावी लागेल. तू सध्या तरी असं कर, तुझ्या बेडरूम मधलं ते रोपटं उपटून टाक, बघ काय होतंय ते. अश्विनला सेक्रेटरीचा हा वेळ काढूपणा पटला नाही. पण सध्या तरी त्या बाबतीत त्याला काहीच करणं शक्य नव्हतं. वॉर्निंग देण्याचं काम त्यानं केलं होतं. इंटरकॉमचा रिसिव्हर थोड्याफार रागानं आपटत तो थेट मास्टर बेडरूम मध्ये गेला.
मानसी त्याच्या पाठोपाठ आली. त्या भिंतीकडे मोर्चा वळवत त्यानं त्या रोपट्याला हात घातला. नाजूक होतं ते. थोडासा हिसका दिल्याबरोबर ते उपटलं गेलं. तरीही त्याची 1-2 मुळं भित्तीत तशीच राहिली असतील की काय, अशी शंका त्याला आलीच. पण काय होतंय याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. सेक्रेटरी म्हणत होता त्याप्रमाणे आपण उगाच पराचा कावळा करत पॅनिक होतोय का? असा विचार त्याच्या मनाला चाटून गेला. कदाचित ही रोपटी रोपटीच राहतील, त्यांची फारशी वाढ होणार नाही. मग त्यांचा इमारतीच्या स्ट्रक्चरला धोका पोचण्याचा सवालच पैदा होणार नाही. मनाची अशी तात्पुरती समजूत जरी त्यानं घातली तरी कुठंतरी अंतर्मनात त्याला रुखरुखच वाटत होती. 10-15 दिवस गेले असतील. परत मानसीला आधी आणि नंतर त्यालाही त्याच जागी परत रोपटं उगवत असल्याचं दिसलं. सुरुवातीला थोडा हिरवट डाग दिसला. तो वाढत गेला आणि मग एके दिवशी परत तिथं एक इवलीशी फांदी बाहेर येत असल्याची दिसू लागली. पुढच्या 2-3 दिवसात तिला कोवळी पालवीही आली. आता त्याला स्वस्थ बसवेना. सेक्रेटरीला फोन करण्याच्या भानगडीत न पडता तो सरळ त्याच्या घरीच गेला. त्याला जवळ त्याच्या मनाविरुद्ध ओढतच आपल्या घरी घेऊन आला. थेट बेडरूम मध्ये घेऊन गेला. "हे बघ, पाहिलंस?" "हो, तू सांगितलं होतंस मला." "नाही, ते वेगळं होतं. तू सुचवल्यानंतर मी ते त्याच दिवशी उपटून फेकून दिलं, पण त्याच जागी हे नव्यानं येऊ पाहतंय. शिवाय मी सगळीकडे पाहणी केलीये. सगळ्या टॉवर्सच्या बाहेरच्या भिंतीवर ही रोपटी उगवायला लागली. एवढंच काय, पण जॉगिंग ट्रॅकवरही 1-2 ठिकाणी ती मला दिसली आहेत. 2 फरशांमधल्या फटीत ती उगवली आहेत. तिथं चांगली जमीन आहे. आपण त्याच्यावर पाणी मारतो. त्यामुळे तिथं त्याची वाढ जोमानं होईल यात शंका नाही. आता वेळ घालवून चालणार नाही. ताबडतोब कमिटीची मीटिंग बोलाव. काय करायचं ते ठरवूया आता." त्यानं अल्टिमेटमच दिला. सेक्रेटरी पुढं आता दुसरा पर्यायच उरला नव्हता. त्यात अश्विननं त्याला सगळीकडे फिरवून जिकडे तिकडे ही रोपटी उगवत असल्याचं दाखवून दिलं होतं. त्यालाही काळजी वाटू लागली. त्यानं कमिटीची तातडीची बैठक बोलावली. "तर अशी परिस्थिती आहे. तेव्हा बोला काय करायचं?" "काय करायचं म्हणजे? उपटून टाकायची ही सगळी रोपटी." "ते तर ओघानं आलंच, पण ते तेवढं सोपं नाही. इझियर सेड दॅन डन." "का? का? का म्हणजे किती ठिकाणी ही रोपटी उगवली आहे त्याची कल्पना आहे? त्या सगळ्यांची विल्हेवाट लावायची तर ते मेजर ऑपरेशन होईल. शिवाय ती निरनिराळ्या उंचीवर आहे. स्कॅफोल्डिंग लावल्याशिवाय ते करता येणार नाही. मग करा. त्यासाठी बराच खर्च येईल. प्रत्येक सदस्याला त्याचा वाटा उचलावा लागेल. तसं करायचं तर जनरल बॉडीची मीटिंग बोलवावी लागेल. आवश्यक असेल तर तेही करावं लागेल. पण ही रोपटी नक्की कशी काढायची याचाही विचार करायला हवा. त्यासाठी ज्या कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक होईल त्याला त्यासंबंधीच्या उपाययोजनेची माहिती द्यावी लागेल. अरे काय नसत्या शंका काढत बसलाय. उपटून टाकायची म्हणजे झालं. पण अश्विनला काय अनुभव आला त्याला विचार करा त्याचा. त्यानंही आपल्या घरातलं असंच उपटलं, पण ते परत आलं तिथं. त्याने ती हळूवारपणे उपटलं असेल. मूळ जागच्या जागीच राहिली. आपण कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं की अगदी मुळासकट उपटली गेली पाहिजे. तरीही मला वाटतं की असं मेजर ऑपरेशन करण्यापूर्वी आपण एक टेस्ट मेजर करावं. फार उंचीवर नसलेलं, जिथं शिडी पोचू शकेल अशा ठिकाणचं तुम्ही म्हणता तसं मुळासकट उपटून टाकावं आणि पाहावं ते परत उगवतंय की काय. त्यानंतर मग मेजर निर्णय घेऊया. सगळ्यांना हे पटलं. त्याप्रमाणे मर्यादित कारवाई करण्यात आली. त्यासाठी टेंडर्स वगैरे मागवायची गरज नव्हती. त्यामुळे पूर्वी स्ट्रक्चरल काम केलेल्या ओळखीच्या कॉन्ट्रॅक्टरला बोलावण्यात आलं. 3ऱ्या मजल्यापर्यंतच्या भिंतीवर उगवलेल्या एका रोपट्याची निवड करण्यात आली. शिडी तिथपर्यंत पोचते याची खात्री करून घेतली गेली. सुरुवातीला नुसतीच एक पक्कड वापरून ते रोपटं ओढण्याचा प्रयोग केला गेला. पण तो सफल झाला नाही. मुळं खोलवर गेली असावीत असं वाटून मग पोकलेन आणून त्याची साखळी त्या रोपट्याभोवती गुंडाळून ते उपटून काढण्याचं निश्चित केलं गेलं. ते यशस्वी झालं खरं. रोपटं समूळ उपटलं गेलं. पण त्याबरोबर प्लास्टरिंगचा भला मोठा ढलपाही उखडला गेला. आतल्या भिंतींच्या विटा उघड्या पडल्या. 1-2 विटांचे तुकडेही झाल्याचं दिसलं. आता मंडळी घाबरली. वर साधी वाटणारी ही कामगिरी किती अवघड आहे याची सर्वांनाच जाणीव झाली. त्याचबरोबर केवळ जोर लावून रोपट्यांना उपटण्यानं समस्या सुटणार नाही याचीही खात्री पटली. मी एक सुचू का? दिंगमूढ झालेल्या मॅनेजिंग कमिटीच्या सभासदांना एका दुसऱ्याच रहिवाशानं सवाल केला. "काय म्हणताय तुम्ही?" मी मी एक एन्व्हायर्नमेंटल इंजिनियर आहे.
पर्यावरणासंबंधी खास करून वनसंपदेचं संवर्धन करण्याची बरीच कामं माझी कंपनी करते. आम्हाला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट सायन्सेसचे सायंटिस्ट मदत करतात. नवनवीन उपाय सुचवतात. तुमची परवानगी असेल तर मी त्यांना घेऊन येऊ शकतो. त्यांचा सल्ला घेऊ शकतो. पण त्यांचे चार्जेस तेही भरभक्कम असतील ना? ट्रेझररनं शंका काढली. तसे फार नसतात आणि सुरुवातीला तरी आपण त्यांना अनौपचारिकरित्या बोलवूया. माझ्या सांगण्यावरून येतील ते. भवती न भवती होऊन ही सूचना सर्वसंमत झाली. नाहीतरी दुसरा पर्याय कोणालाच सुचत नव्हता. ते सायंटिस्ट डॉक्टर माने आले. त्यांनी शांतपणे समस्या समजावून घेतली. आतापर्यंत केलेल्या उपायांची माहिती घेतली. नंतर रहिवाशांबरोबर फेरफटका मारून सगळीकडची पाहणी केली. परत सगळी मंडळी सभागृहात आल्यावर आता ते काय सांगणार याची वाट पाहत बसून होती. काही क्षण स्तब्धतेतच गेले. सर्वांची उत्कंठा ताणली गेली. डॉक्टर मानेंना बोलतं करण्यासाठी काय करावं याचा विचार होत होता तो तेच म्हणाले. ही परिस्थिती का उद्भवली याचं निदान झाल्याशिवाय यावरचा तोडगा सांगणं कठीण आहे. का उद्भवली म्हणजे? अहो, एकाएकी ही रोपटी सगळ्या भिंतीवर उगवायला लागली. कदाचित पावसाचं पाणी झिरपून ओल आली असेल, त्यामुळे त्यांना वाव मिळाला असणार. प्रश्न तो नाही, त्या झिरपण्याचा बंदोबस्त आम्ही नंतर करू, पण आता या रोपट्यांना उखडून टाकायला हवं ना. तेच म्हणतोय मी. तुम्ही ती उपटण्याचा विचार केला होता तो लागू पडत नाही असं दिसतंय. एक तर या रोपट्यांची मुळं जरा खोलवर गेलेली आहेत, म्हणून ते उपटल्याबरोबर भिंतीचं प्लास्टरही निघून आलं. तिथे मोठा खड्डा पडला. शिवाय तसं उपटून काढल्यानंतरही तिथंच ते परत उगवत असल्याचा अनुभव तुमच्यापैकी एकाला, हो हो, अश्विनला, त्यांना आलेलाच आहे. त्यामुळे इतर ठिकाणीही त्याचीच पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री देता येत नाही. म्हणजे मग काहीच उपाय नाही असंच म्हणायचं का? ही रोपटी इमारतीचं नुकसान करत असलेलं नुसतं पाहत बसायचं, हातावर हात बांधून? तसं नाही, पण असं पहा, आपण जेव्हा आजारी पडतो, डॉक्टरकडे जातो, तेव्हा ते आपल्याला काय होतंय, काय झालंय, याची माहिती आपल्याकडून घेतात. हे तसं साधं सोपं वाटलं तरी अतिशय महत्वाचं असतं. ती हिस्ट्री घेतल्यानंतर आणि आता इतर अनेक चाचण्या झाल्यानंतरच डॉक्टर उपचारांची दिशा ठरवू शकतात. इथंही तशीच परिस्थिती आहे. नाही, इथं वेगळीच परिस्थिती आहे. या इथं पेशंट म्हटलं तर त्या भिंती आहेत किंवा ती रोपटी. त्यांच्याकडून त्यांची हिस्ट्री कशी समजून घेणार? का नाही? या जगातले सगळेच सजीव एकमेकांशी संवाद साधत असतात, संभाषण करत असतात, एकमेकांची सुखदुःख जाणून घेत असतात, फायद्या तोट्यांचा विचार करतात, येऊ घातलेल्या संकटाचा आगाऊ इशारा देतात. हे आपण मानवच करतो असं नाही. आज जरी आपण त्यासाठी भाषा विकसित केली असली आणि तिचा माध्यम म्हणून वापर करत असलो, तरी एकेकाळी माणसाकडे भाषा नव्हती. तेव्हा हाताने केलेल्या निरनिराळ्या खुणांचा वापर करून विचारांचं दळणवळण होत होतं. एकेकाळी कशाला, आजही मूकबधिर मंडळींसाठी या खुणेच्या भाषेचा, साइन लँग्वेजचा उदय झालाय. आपण शब्दांचा वापर करून जितक्या सफाईनं आपलं मनोगत इतरांकडे उघड करू, तितक्याच सफाईनं या साइन लँग्वेजद्वारे ही मंडळी ते साध्य करतात. पशुपक्षी ही आवाजाला निरनिराळे पैलू पाडत तेच करतात. कुत्रा भुंकतो, आपल्याला त्याचं भुंकणं सारखंच वाटतं, पण त्यातही विविधता असते. चोर आल्यावरचं भुंकणं आणि दुसरा कुत्रा आल्यानंतरचं भुंकणं वेगळं असतं. आपल्याला त्यातला फरक जाणवला नाही तरी कुत्र्यांना ते व्यवस्थित कळतं. मुंग्याही अमुक ठिकाणी साखरेचा खडा आहे याची माहिती वारुळातल्या आपल्या सवंगड्यांना देतात. मग त्यांची रांगच रांग लागते त्याचे कण वेचून आणण्यासाठी. तीच गोष्ट मधमाशांची. अशा अशा ठिकाणी चांगला मधुपर्क असलेली फुलं आहेत हा संदेश पोळ्यातल्या इतर कामकरी माशांना देण्यासाठी रासायनिक भाषा उपयोगी पडते. त्याशिवाय तिथपर्यंत मार्ग दाखवण्यासाठी विशिष्ट नृत्याचा GPS त्या वापरतात. वनस्पती सजीवच आहे. किंबहुना प्राण्यांच्याही आधी त्यांचा अवतार पृथ्वीवर झाला होता. त्याही एकमेकींशी अशा संवाद साधत असतात. या वनस्पती निरनिराळी बाष्पनशील रसायनं म्हणजे हवेत उडून जाणारी रसायनं उत्सर्जित करतात. तीच त्यांची भाषा. आपल्यालाही त्यापैकी काही जाणवतात. रातराणीचा सुगंध त्यांचे बोलच असतात. तीच बाब सिट्रोनेलाकडून उत्सर्जित केल्या जाणाऱ्या गोडू श्वासाच्या रसायनाची. हेच रसायन डासांना पिटाळून लावण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे डासांना ती भाषा कळते. वनस्पती
खरोखरच अशा एकमेकींशी बोलत असतात का तुम्ही आम्हाला आपलं काहीतरी ते सायन्स फिक्शन म्हणतात तशातली गोष्ट सांगताय? मुळीच नाही. याचा पडताळा वैज्ञानिकांनी घेतलाय एवढंच काय, पण जपानी सायंटिस्टनी वनस्पती अशा रीतीनं एकमेकींशी बोलत असतानाचा व्हिडिओही काढला आहे. तुमची इच्छा असेल तर मी तो तुम्हाला दाखवू शकतो. ऑल राईट. ऑल राईट, मान्य. तुम्ही म्हणता तसं वनस्पती एकमेकींशी बोलतात. त्यांच्या मनातले म्हणजे त्यांना मन असेल तर विचार इतरांकडे व्यक्त करतात आणि ते त्या दुसऱ्या झाडाला, रोपट्याला कळतात. पण त्याचा आपल्याला काय फायदा? या रोपट्यांच्या मनात काय खलबतं चालली आहेत हे इतर रोपट्यांना कळेल, पण आपल्याला ते कसं समजणार? चांगला प्रश्न विचारलात. तेच सांगायचंय मला. आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये हवेतली ही रसायनं पकडून त्यांच्यावर संस्कार करून त्या रासायनिक भाषेचं रूपांतर आपल्या भाषेत करण्याचं तंत्र विकसित केलंय. त्यासाठीची यंत्रसामग्रीही तयार केली आहे. माझा नाही विश्वास बसत. कसं शक्य आहे? का नाही? तुम्ही कॉम्प्युटर वापरता. त्याला समजणारी केवळ 0 आणि 1 या 2 आकड्यांची बायनरी लँग्वेज वेगळी असते. मशीन लँग्वेज म्हणतो आपण त्याला. ती आपल्याला समजत नाही. उलटपक्षी आपली भाषा, मग ती मराठी, इंग्रजी, तमिळ, स्वाहिली त्याला म्हणजे कॉम्प्युटरला समजत नाही. तरीही आपण आणि कॉम्प्युटर यांच्यात संवाद तर होतोच ना. आपण सांगितलेली कामं तो सराईतपणे करतोच ना. त्यासाठी आपण आपलीच भाषा वापरतो. आणि मग वेगवेगळे अल्गोरिदम्स तिचं रूपांतर मशीन लँग्वेजमध्ये करतात आणि आपण विचारलेल्या प्रश्नांची त्यानं शोधून काढलेली उत्तरं उलट्या दिशेनं मशीन लँग्वेजचं आपल्या भाषेत रूपांतर करून ते आपल्याला दाखवतात, प्रसंगी ऐकवतातही. तसाच काहीसा प्रकार आमच्या तंत्रज्ञानात केलाय. त्यामुळं आम्ही या वनस्पतींचं संभाषण आपल्याला कळेल अशा भाषेत ऐकू शकतो. तेच करून आपण या रोपट्यांची काय व्यथा आहे हे जाणून घेऊया. रोगनिदान झाल्याशिवाय अचूक उपचार करता येत नाही. तसंच या तुमच्या समस्येच्या मुळाशी नेमकं काय घडतंय हे समजल्याशिवाय कोणताही तोडगा यशस्वी होणार नाही. खरं सांगायचं तर कोणालाच डॉक्टर मानेंचं म्हणणं पटलेलं नव्हतं. वनस्पती एकमेकींशी संभाषण करतात. छ्या! आम्हाला आता फारसं सायन्स कळत नसलं तरी अशा भाकड कथांवर कसा विश्वास ठेवायचा? ते जादूटोणा करणारे बुवा-बाबा यांच्या विरोधात हे सायंटिस्ट नेहमीच अकांड तांडव करतात. हे तरी दुसरं काय करतायत? सर्वांच्याच मनात अशा विचारांच्या उर्मींनी धुमाकूळ घातला होता. पण ज्या समस्येचा मुकाबला कसा करायचा हेही आपल्याला समजत नाही, ती सोडवण्याचा एक मार्ग ते दाखवतायत. तेव्हा यांनाही एक संधी देऊन पाहूया, अशा विचारानं थोड्याफार नाखुशीनच सर्वानुमते मान्यांना होकार देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी येताना माने आपल्या 2 सहकाऱ्यांसोबतच आले. एका मध्यम आकाराच्या बॅगेत त्यांनी काही उपकरणंही आणली होती, तारांची भेंडोळीही होती. मान्यांनी सहकाऱ्यांना इशारा केल्यावर त्यांनी आधीच ठरवलेल्या रोपट्यांभोवती फनेलच्या आकाराची काचेची भांडी उभी केली. ती बरोबरच्या पंपाला जोडली. पंपाला काही तारा गुंडाळल्या. ती 2 रोपटी तशी एकमेकांपासून काही अंतरावर होती, जवळ नव्हती. तरीही त्यांची निवड मान्यांनी जाणीवपूर्वक केली होती. त्या तारा आता त्यांनी आपल्या बरोबरच्या एका लहानशा संगणकासारख्या दिसणाऱ्या उपकरणाला जोडल्या. सगळी सिद्धता मनासारखी झाली आहे याची खात्री झाल्यावर त्यांनी तो पंप चालू केला. त्या उपकरणालाही चालना दिली. पुढची काही मिनिटं त्यांनी शांतपणे तो सर्व सिलसिला व्यवस्थित चालू आहे, आपलं काम करतो हे पाहण्यातच घालवली. जमा झालेले सगळेही श्वास रोखून पाहत होते. पिन ड्रॉप सायलेन्स होता. जणू आपण काही बोललो तर या वनस्पतींच्या संभाषणात व्यत्यय येईल अशी भीतीही त्यांना वाटत होती. पंप बंद करून मान्यांनी आपल्या सहकाऱ्यांना इतर सारा दामानिमा आवरायला सांगितलं. नंतर थोडा वेळ ते त्यांच्या त्या संगणकावरच काही काम करत होते. ते झाल्यावर प्रथमच त्यांनी डोकं वर करून समुदायाकडे पाहिलं. त्यांचा चेहरा समाधानानं उजळून निघाला होता. ऐकायचंय तुम्हाला या रोपट्यांचं काय म्हणणं आहे ते? त्यांनी विचारलं. एकमुखानं सर्वांनी होकार दिला. मान्यांनी आपल्या संगणकावरची एक कळ दाबली. त्याला जोडलेल्या लाऊड स्पीकरवरून कोणीतरी बोलत असल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. ही आपली हक्काची जागा होती, आपली भूमी होती. आपले भाईबंद दिमाखात इथं उभे होते. कित्येक वर्ष त्यांनी इथं घालवली होती. आपली चांगली वाढ केली. या माणसांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं होतं. त्यांना सावली दिली होती. संकुलातली हवा शुद्ध राखली होती. गारवाही निर्माण केला होता.
परिसरातल्या तापमानापेक्षा इथं नेहमीच कमी तापमान राहिलं होतं. पण ही मंडळी कृतघ्न निघाली. त्यांनी आपण दिलेल्या योगदानाची बूज राखली नाही. आपल्या भाईबंधांना हुसकावून लावून प्रसंगी त्यांची हत्या करून आपली जागा बळकावली आहे. तर काय? आता दुसरा आवाज आला. त्यांना याची खंतही नाही. आपल्यावर केलेल्या अन्यायाची जाणीवही नाही. तेव्हा आता आपणच बंड करून उठलं पाहिजे. क्रांती केली पाहिजे. आपण या जागेवरचा आपला हक्क परत प्रस्थापित केला पाहिजे. आपण काय करू शकतो हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे. तेही त्यांना समजेल अशा रीतीनं. अरे, पण त्यांचाही काही हक्क आहे ना या जमिनीवर? आहे ना, त्यांचाही हक्क आहेच. त्यांच्या इमारती इथे होत्याच, पण आपणही होतो. एकमेकांशी गुण्यागोविंदानं नांदत होतो. शांततापूर्ण सहजीवन असं त्यांनी दिलेलं नाव आहे. आता त्यांच्या त्या इमारती मोडकळीला आल्या होत्या, तेव्हा त्या पाडून नव्यानं बांधणं त्यांना आवश्यक होतं. मान्य, आपल्यासारखे आपल्याला तेही कबूल आहे. पण ते करताना त्यांनी आपल्या वाटणीची जमीन हडपली आहे. आपल्या भाईबंधांचा समूळ नायनाट केला आहे. त्याचं काय? तेच त्यांच्या नजरेला आणून द्यायचं आणि आपला वाटा परत मिळवायचाय. अगदी योग्य बोललास. इतर सगळ्यांकडे हा संदेश जाऊ दे. जसं ज्यांना जमेल तसं त्यांनी आपले अस्तित्व दाखवून द्यायला हवं. आपली भूमी आपण परत मिळवायला हवी. डॉक्टर मान्यांनी कळ दाबून ते संभाषण आटोपत घेतलं. ऐकलीत या वनस्पतींची कैफियत? आणखी त्यांचं संभाषण आहे. आम्ही ज्या 2 रोपट्यांना आमच्या या प्रयोगात सामील करून घेतलं होतं, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पण ती त्या सर्वांचीच भूमिका असेल याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही. पण पण मला समजत नाही. कोणीतरी धीर करून विचारलं. कसला त्यांचा हक्क? कसली त्यांची भूमी? या जमिनीवर तर आमच्या सोसायटीचा हक्क आहे. आमच्याकडे ते सिद्ध करणारी कागदपत्र आहेत. आहेत ना, असणारच. पण ही तुमची पुनर्विकास झालेली सोसायटी उभी राहण्यापूर्वी इथं विपुल वृक्षराजी होती. हे तुम्ही अमान्य करताय का? जुन्या इमारती पाडून हे नवीन मनोरे बांधताना तुम्ही त्या झाडांची कत्तल केली. हे तर तुम्हाला मान्य करावंच लागेल. एका अर्थी तुम्ही त्यांच्या अधिवासात घुसखोरी केली आहे, हेच त्यांचं म्हणणं आहे. आसामच्या शेतांमध्ये तिथे जंगली हत्ती येतात, उभ्या पिकांचं नुकसान करतात. अशा बातम्या तुम्ही वाचल्या असतील, पाहिल्या असतील. या इथं मुंबईतही काही संकुलात बिबटे शिरतात. याची माहिती तुम्हाला असेल. तेही तुम्ही आम्ही त्यांच्या अधिवासात घुसखोरी केल्याचा बदला घेतात. जे या प्राण्यांसारख्या सजीवांबाबत होत होतं, तेच आता वनस्पतींसारख्या सजीवांच्या बाबतीतही होतंय. आणि त्यांनी दिलेल्या या इशाऱ्याकडे तुम्ही गांभीर्यानं लक्ष दिलं नाही, तर एके दिवशी परिस्थिती हाताबाहेर जाईल. आता त्यांनी फक्त काही भिंतींवरच आपला अंमल चालवलाय. उद्या ते संपूर्ण इमारतीलाच वेळखा घालून बसतील. काहीतरीच काय सांगताय डॉक्टर साहेब? असं कधी होतं का? तुम्ही अंगकोर वाटला गेलात? कंबोडियातल्या त्या प्राचीन शहरात. तिथं अनेक मंदिरं बांधली गेलीत. शिव, विष्णू यांचे भव्य मस्तक पुतळे उभे केलेत. त्यातलं सर्वात महत्वाचं मध्यवर्ती मंदिर अजून चांगल्या स्थितीत आहे. पण मला सांगायचंय ते इतर देवळांविषयी. त्या देवळांना भल्या मोठ्या वटवृक्षांनी विळखा घातलेला आहे. आपलं खेळण्यातलं मंदिर आपण हाताच्या पंजात पकडून ठेवावं, तशी काही देवळं या महाकाय वृक्षांनी आपल्या पकडीत घेतली आहेत. त्यांच्या कळसावरून पकड घेत ती पायापर्यंत पोचली आहेत. त्यांना कवटाळून बसली आहेत. त्यांची कोंडी केली आहे. गुगलवर सर्च करा. त्यांची छायाचित्र बघायला मिळतील तुम्हाला. तिथंही पहिल्यांदा जंगल होतं. ते नष्ट करून ही देवळं बांधली गेली. त्याचाच बदला या वनराजीनं घेतल्यासारखा वाटतो. एरवी दगडी देवळांवर या वृक्षांची मुळं रुजावीतच कशी? डॉक्टर माने आवाज न चढवता शांत सुरातच बोलत होते. आवाज न चढवता. पण त्यांच्या एकेका शब्दाबरोबर ते वृक्षच हातात वेली धरून त्यांचे चाबकासारखे फटकारे मारतायत की काय, असं अनेकांना वाटून गेलं. काय बोलावं हेच कुणालाही सुचत नव्हतं. शेवटी अश्विननंच विचारलं. म्हणजे मग डॉक्टर साहेब यावर काहीच उपाय नाही का? त्यांनी असा इमारतीवर जीवघेणा हमला करण्याची वाट पाहत आम्ही हात चोळत गप्पच बसायचं? मुळीच नाही. तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकलत ना. तुमच्या पुनर्विकासाला त्यांची काही हरकत नाहीये. ते गरजेचं होतं. त्यांना मान्य आहे. पण तसं करताना तुम्ही नव्या इमारती फक्त पूर्वीच्या इमारतींच्या जागेवरच बांधलेल्या नाहीत. अगदी अधिक सोयी सुविधा करण्याच्या उपलब्ध नादात तुम्ही त्यांची जमीनही घशात घातली.
तीच त्यांना परत द्या म्हणजे मग त्यांचा काहीच तंटा राहणार नाही. ते कसं शक्य आहे? त्यांना देण्यासाठी जागा आहेच कुठे? का नाही? तुमच्या परिसरात पूर्वी टेनिस कोर्ट होतं? नव्हतं. त्यासाठी तुम्ही त्यांची जमीन बळकावली. ती त्यांना परत करा. त्याच्या जागी मियावाकी जंगल उभं करा. तुमचं अॅम्फी थिएटर लहान करा. जॉगिंग ट्रॅकच्या दुतर्फा फुलझाडं लावा. गुलाब, जास्वंद, कर्दळ, मोगरा, लँटाना, एक्झोरा, जरबेजा, झालंच तर पारिजातक, सोनचाफा, तगर लावा. ट्रॅकलाही चांगली सावली मिळेल. उन्हं थोडी वर आली तरी जॉगिंग ट्रॅकवर त्याची झळ बसणार नाही. इमारत आणि कंपाऊंड वॉल याच्यामध्ये नियमानुसार मोकळी जागा सोडायला हवी. ती तुम्ही सोडली आहे. तिथं बांधकाम करता येत नाही, पण झाडं लावण्यापासून तुम्हाला कोणी रोखलंय? तिथं गुलमोहर, बोगनवेल, चिंच, पिंपळ, नारळी, पोफळी, फणस, नीरफणस यांचं रोपण करा. तसं केलं आणि त्यांचा अधिवास तुम्ही त्यांना परत करताय अशी त्यांची खात्री पटली, तर तीही काढता पाय घेतील. त्यांना उपटून टाकायची गरजच भासणार नाही. पाहिजे तर चाचणी घेऊन बघा. खात्री पटली तर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करा. पर्यावरणाचा समतोल राखला जाईल याची शाश्वती करा. मान्यांचं म्हणणं तसं अजूनही संपूर्णपणे पटलं नसलं तरी त्या पाठच्या लॉजिकमध्ये काहीच खोट काढता येत नव्हती. त्यांच्या सांगण्याप्रमाणे काही प्रमाणात झाडं लावली तर काही रोपटी तरी आपणहून वाळत जात आहेत की काय हे पाहता येईल. आणि तसं दिसलं तर मग मोठ्या प्रमाणात तो कार्यक्रम हाती घेता येईल. इमारतींचं नुकसान न होता आणि फार खर्च करावा न लागता कार्यभाग साधला जाईल याबद्दल अश्विनला विश्वास वाटत होता. तोच आता इतरांच्या गळी उतरवण्याचा निर्धार करून तो सभेतून उठला. नमस्कार. धन्यवाद.